गुमगावमध्ये एका 35 वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली। 35 वर्षाच्या स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी त्या ठिकाणी झाडाला हँग करून त्या ठिकाणीच त्यांनी आत्महत्या केली। आणि ज्या वेळेला आत्महत्येचं कारण लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला कळलं की रोई आणि रानडुकरांनी 2 दिवसामध्ये त्याच्यातलं पिकाचं पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवले। आणि पीक उद्ध्वस्त केल्यामुळं त्या शेतकऱ्यांनी, गुमगावचा शेतकरी येवले नावाचा, प्रकाश येवले नावाचा, त्यांनी त्या ठिकाणी स्वतः शेतामध्ये त्या ठिकाणी गळफास लावून आपलं जीवन संपवलं। मला या निमित्तानं इतकंच सांगायचं होतं, तुमच्याकडनं महाराष्ट्राच्या फार अपेक्षा आहेत। तुम्ही एका संघर्ष योद्ध्याच्या कन्या आहात आणि या निमित्तानं माझी आपल्याकडनं एक अपेक्षा राहील की तुम्हाला संसद रत्न म्हणून पुरस्कार सुद्धा यावेळेला भेटलेला आहे। मला या निमित्तानं तुमच्याकडनं एक अपेक्षा राहील की आमच्या मतदारसंघातला जंगली जनावरांमुळे होणारा, रोई रानडुकरांचा होणारा त्रास, त्यामुळे होणारं शेताचं नुकसान हा आमचा मतदारसंघातला ज्वलंत प्रश्न आहे। पुढच्या काळामध्ये सरकार आपलं बसणार आहे हे 100% मी या ठिकाणी दाव्याने सांगतो। फक्त ते सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बसल्यानंतर नाही, तुम्ही 4 कामं कमी करा, तुम्ही मतदारसंघातले मोठे रस्ते कमी करा, परंतु शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान रोई रानडुकरापासून आहे त्याच्यावर काहीतरी पर्याय आपण त्या निमित्तानं काढला पाहिजे। ही एक अपेक्षा मी सर्व कास्तकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याकडनं करतो।